नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पुणे महापालिकेच्या वाजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाने बांधकाम विकास आणि अतिक्रमण निर्मूलन विभागांच्या सहकार्याने अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे. समुद्र हॉटेलपासून न स्टॉप चौक, करिश्मा सोसायटी चौक, जी.ए. कुलकर्णी पथ तसेच महर्षी कर्वे पुतळा चौक ते वाजे हायवे पूल या परिसरातील रस्ते, पदपथ आणि मर्जींमधील अनधिकृत आस्थापनांवर कारवाईनंतर या भागातील वाहतुकीला होणारा अडथळा दूर झाला आहे. फ्रेंच कंपनी केओलिस पुणे मेट्रोच्या हिंजवडी शिवाजीनगर मार्गिकेचे व्यवस्थापन करणार आहे. या कंपनीने पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड सोबत करार केला असून 22 मेट्रो गाड्यांची देखभाल आणि 23 स्थानकांवरील तिकीट व्यवस्थेची जबाबदारी केओलिस कंपनीकडे असणार आहे. हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या असताना या टोळ्या भर दिवसा गोळीबार करत जीवघेणे हल्ले करत असल्याने कोथरूड शांत करण्याचं आवाहन मोहोळ, पाटील आणि कुलकर्णी या तिन्ही नेत्यांपुढे उभं राहिलंय. पुणे रिंग रोड प्रकल्पासंदर्भात विकास प्राधिकरण महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी बैठक घेऊन भूसंपादन प्रक्रियेचा आढावा घेतलाय. बैठकीत अधिकाऱ्यांना जलद गतीने काम करण्याच्या सूचना देत आयुक्तांनी टप्पा 1 ते 4 साठी अधिग्रहण आणि जमीन मोजमाप करण्याचा प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत. पुणे शहरातील वाहतुकीमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले. स्वारगेट भुयारी मार्ग दुरुस्तीच्या कामासाठी 19 ते 22 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असल्याने वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग जारी केले आहेत. स्वारगेटवरून डावीकडील रस्त्याने जेधे चौक आणि त्यातून सारसबागेकडे जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील पवन मावळ भागात असणाऱ्या मौजे ब्राह्मणोली गावात ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरासमोर एका शिळेवर प्राचीन स्मृती शिलालेख आढळलाय. हा शिलालेख कोरी वसून 2 ओळींचा देवनागरी लिपीत मराठी भाषेत कोरलेला आहे. इतिहास अभ्यासक अनिल दुधाने यांच्या मते शिलालेखावरील मजकूर 1789 शाळातील काळे पाटलांचा स्मृती शिलालेख आहे. पुणे शहरातील विविध भागातील रस्त्यांवरील अतिक्रमणे तसेच बेकायदा बांधकामांवरील कारवाई महापालिकेने सुरू ठेवली आहे. महापालिकेचा अतिक्रमण आणि बांधकाम विभागाच्या वतीने काही भागात संयुक्त कारवाई केली जाते. छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदरमधील 90% जमीनधारकांनी संमती दर्शवून पुणे पॅटर्नद्वारे ऐतिहासिक भूसंपादनाला गती दिली आहे. आयुष कोमकर खून प्रकरणात माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची पत्नी सोनाली हिला चौकशीसाठी ताब्यात घेणाऱ्या पोलिसांची हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी 13 जणांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, उद्याने आणि खेळाची मैदाने, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या कामांना प्राधान्य देण्याची सूचना नागरिकांनी केली आहे. या बातमीचा वेळ झाली आहे. पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.